मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता सासरे झालेत. सचिन तेंडुलकर यांचा लेक अर्जुन तेंडुलकर यांनी सानिया चांडोक हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्यानंतर सानिया नेमकी आहे तरी कोण असं गुगलवर सर्च केलं जाते. तर सानिया चांडोक हे नाव तुम्हीही ऐकलं नसेल. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की सानिया चांडोक आहे तरी कोण. सानिया चांडोक ही साधीसुधी मुलगी नाहीये, तर ती कोट्यावधींची मालकीण आहे. सानियाचे आजोबा रवी घई हे पण मोठे बिझनेसमॅन आहेत. सचिन तेंडुलकर यांची झालेली सून कोट्यावधींची मालकीण आहे. नेमकी सानिया चांडोक आहे तरी कोण ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. आपण पाहत आहात ABP माझा. रवी घई हे सानियाचे आजोबा आहेत. ते एक प्रसिद्ध उद्योगपती आणि चित्रपट निर्माते आहेत. हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीमध्ये ते व्यवसाय करतात. इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राईव्ह हॉटेलचे ते मालक आहेत. इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राईव्ह हॉटेल हे स्वतः रवी घई चालवतात. त्याचं उत्पन्न हे 18 अब्जपेक्षाही जास्त आहे. तर सचिन तेंडुलकर यांची सून सानिया ही प्राणीप्रेमी आहे. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे. सानियाने शिक्षण घेतल्यानंतर पेट इंडस्ट्रीकडे ती वळली. स्वतःचं तिचं एक लक्झरी पेट स्पा सेंटर तिने सुरू केले, ज्यामध्ये प्रीमियम पेट सेवा दिली जाते. सानियाचं मुंबईत प्रीमियम पेट स्पा सेंटर आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर पॉज पेट सेंटर. या स्पा सेंटरचीच कमाई वर्षाला 90 लाखांच्या घरात आहे. या स्पा सेंटरमध्ये कुत्रा आणि मांजरींना खास ट्रीटमेंट दिली जाते. त्यांचं ग्रूमिंग केलं जातं. कोरियन आणि जॅपनीज थेरपीतून प्राण्यांना ट्रीटमेंट देणारं भारतातील हे पहिलं स्पा सेंटर आहे. सध्या मुंबईत मिस्टर पॉजचे 2 सेंटर आहेत. तर सानियाचे आजोबा रवी घई यांची कंपनी ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटी लिमिटेड या नावाचे शेअर बाजारात शेअर आहेत. त्यांच्या स्टॉकचा भाव 42 रुपये. सध्या त्यांचं मार्केट जे आहे ते 302 कोटी रुपयांचे. रवी घई यांचे या कंपनीत 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स आहेत. ही आहे सानिया चांडोक हिची थोडक्यात माहिती. तर सचिन तेंडुलकर यांची सून जी आहे ती स्वतः उद्योगपती असल्याकारणाने आणि तिचे आजोबा जे आहेत तेही स्वतः मोठे उद्योगपती असल्याकारणाने अर्जुन आणि सानियाच्या लग्नात जे आहे ते राजकीय नेत्यांपासून अनेक सेलिब्रिटी, अनेक उद्योगपतींनी हजेरी लावली होती.